शेतकरी कर्जमाफीसाठी उद्या केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या दौऱ्यादरम्यान उभाटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय। निवडणुकीदरम्यान महायुतीने कर्जमाफीची आश्वासने दिली, मात्र आता कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली असा आरोप करत नंदुरबारमधील शेतकरी केंद्रीय कृषी मंत्र्यांना जाब विचारणार आहेत। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त सटाणा बागलाण या भागाला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भेट देऊन पाहणी केली। दरम्यान लवकरात लवकर भरपाई देण्यात येईल असं आश्वासन सुद्धा दिलं। राज्यातील 24 जिल्हे आणि 103 तालुके अतिवृष्टीमुळे बाधित झाले असून पिकांचं आणि कांद्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याची माहिती कृषी मंत्री कोकाटे यांनी दिली। दरम्यान पंचनामे करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना दिलेत। 8 दिवसात संपूर्ण राज्याची आकडेवारी मिळेल असंही कृषी मंत्री म्हणाले। मंत्री गिरीश महाजन यांचे महिला IAS अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचा पुरावा ज्येष्ठ पत्रकाराने दिलाय असा गौप्यस्फोट खडसेंनी केलाय। तर गिरीश महाजन यांचे 10 वर्षाचे CDR तपासणीची मागणी करत महाजन प्रकरणी अमित शहांची भेट घेणार असल्याचंही जाहीर केलंय। एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या केलेल्या आरोपाला आता महाजन यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलंय। मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावरती जोड्याने मारतील असा पलटवार गिरीश महाजनांनी केला। भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला। उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचा मुखवटा जनतेने विधानसभेत फाडला असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। वर्ध्यात माजी खासदार रामदास तडस यांना देवळीकडे राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा आरोप तडस यांनी केलाय। सोवळं घातलं नसल्यामुळे मूर्तीची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा लांब राहा असं पुजारी म्हणाल्याचं तडस यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक पुन्हा जनता दरबार घेणार आहेत। 11 एप्रिलला गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत। या संदर्भातले बॅनर्स देखील ठाण्यामध्ये लावण्यात आले। दरम्यान यानंतर ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा छुपा संघर्ष सुरू झाल्याची जोरदार चर्चा आहे। फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी दिली आहे। फडणवीसांनी कोणालाही बोट लावलं नाही असं भुजबळ म्हणाले। वक्फ बोर्डाचा कायदा आलाय, काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी जमिनी गिळल्या त्यांच्यावरती पुढच्या आठवड्यापासून कारवाई सुरू होणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली। उस्मानाबाद जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवलाय। 14 पैकी 11 जागा जिंकत महायुतीने मवियाचा दारुण पराभव केलाय। भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम राबवले जात आहेत। सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली, तर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी मार्गदर्शन केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप स्थापना दिवस मोठ्या उत्साहामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये साजरा करण्यात आला। यावेळेला सिंधुदुर्ग नगरी इकडे जिल्ह्याच्या भाजप कार्यालयात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांनी त्यांची पुस्तक तुला करत अनोखा कार्यक्रम राबवला। ही पुस्तकं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आली। अभिनेता स्वप्नील जोशी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होता। अमरावती ST विभागाला 15 नवीन बस मिळत आहेत। अमरावतीच्या राजापेठ ST डेपोमध्ये आमदार रवी राणा यांनी या बसेसचा शुभारंभ केला। आमदार रवी राणा यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं। भारतीय जनता पार्टीच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्ताने करमाळा शहरातील संताजी नगरमधल्या भाजप जनसंपर्क कार्यालय ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळेला ज्येष्ठ नेत्या आनंदीताई पाटील आणि प्रदीप देवी यांचा सन्मान करण्यात आला। पुण्यात भाजपाच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्ताने कोथरूड शहर कार्यालयात स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला भाजप नेत्यांसह काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुद्धा उपस्थित होते। शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपसंचालक आणि वरिष्ठ सहाय्यक संचालक पदासाठीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा सावळा गोंधळ केल्याचं दिसतंय। 3ही पदांच्या परीक्षा एकाच वेळी होणार आहेत, त्यामुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीवरती विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात डिसेंबर 2023 मध्ये आल्यावर ही परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये झाली। मात्र आर्थिक मागास प्रवर्ग आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी हे संभ्रमात आहेत। नेमका कोणत्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा याबाबत त्यांच्या मनामध्ये शंका आहे।
छत्रपती संभाजीनगर पालिकेत 2000 कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले. अनेक ठिकाणी गरज नसताना सुद्धा कंत्राटदारांची भरती करण्यात आली. 2 वर्षात कंत्राटदारांच्या पगारात 15,000ची वाढ करण्यात आली. मात्र हा पगार कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचला नसल्याची बाब उघडकीस आली. बाराखडी काढली नाही म्हणून विद्यार्थ्यांना 100पेक्षा अधिक उठाबशा काढायला लावण्याचा प्रकार पालघरच्या वसई तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेमध्ये घडला. या शिक्षेनंतर विद्यार्थिनीची प्रकृती खालावली असून तिला रुग्णालयात दाखल केलंय. दरम्यान शिक्षकांवरती कारवाई न केल्यास सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलनाचा इशारा दिला. कोरेस घोटाळ्याचे पडसाद डोंबिवलीमध्ये पाहायला मिळाले. शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा देतो असं म्हणत ग्रोथ इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंगच्या नावाखाली तब्बल 1,28,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून 1 जण फरार आहे. पुणे शहरात 5 मेपर्यंत ड्रोन उडवण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. पुणे शहर पोलिसांच्या वतीने आदेश जारी करण्यात आले. ड्रोनसह रिमोट कंट्रोल लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून यांसारख्या वापरावरती सुद्धा प्रतिबंध घातला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी राज्य सरकारचा अहवाल उद्या सादर केला जाणार आहे. आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार उद्या आपला अहवाल पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करणार आहे. अलीकडच्या काळात डॉक्टरांमधील सेवाभावी वृत्ती कमी होऊ लागली आहे. तसंच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील घटनेवरून सेवा की व्यवसाय हा महत्त्वाचा प्रश्न पडल्याचं सांगत डॉक्टरांच्याच कार्यक्रमात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉक्टरांचेच कान टोचले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भाजप महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं होतं. या घटनेवरती भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहत नाराजी व्यक्त केली. पुण्यातील नाना पेठेत असलेल्या लाकडी वाड्याला आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशामक दलाची 5 वाहनं घटनास्थळी दाखल झाली होती. पुण्याच्या अंडेवाडीत एका महिलेला मारहाण करण्यात आली होती. दरम्यान 1.5 महिन्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींना नोटीस बजावली. पिंपरी चिंचवडच्या मोशीखडी मशीन परिसरात शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे 5 तुकडे करून अज्ञात ठिकाणी फेकून देण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कचऱ्याच्या प्रश्नावरती उपाययोजना म्हणून भिवंडीतील पडगा नजीकच्या आतकोली गावच्या हद्दीतील 34.72 हेक्टर जागा ठाणे महानगरपालिकेला देण्यात आली आहे. दरम्यान आता रोजचा 1000 टन कचरा या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडवरती टाकण्यास सुरुवात झाली. डहाणूच्या रामवाडी ताजी नगर इकडे पिसाळलेल्या कुत्र्याने महिलांवरती जीवघेणा हल्ला केला. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मधील पार्वती प्लाझा या इमारतीचा स्लॅब शेजारच्या घरावरती कोसळला. या दुर्घटनेमध्ये घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कांदिवलीच्या महावीर नगर परिसरात फेरीवाल्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत. कांदिवलीच्या पंचशील सोसायटीत फेरीवाल्यांना रोखण्यासाठी नागरिकांनी स्वखर्चाने बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक तैनात केले. उल्हासनगरात महापालिकेच्या आरोग्य विभागाने 18 बोगस डॉक्टरांवरती गुन्हे दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी या कारवाईला विरोध केलाय. कोणत्याही कागदपत्राची तपासणी न करता परस्पर कारवाई करण्यात आल्याचा आरोप या डॉक्टरांनी केला. अंबरनाथमधील माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयात अज्ञातांनी तलवारीने हल्ला केला. कार्यालयातील दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुण्याच्या शिळके वस्तीतून 8 वर्षीय चिमुकली बेपत्ता झाली होती. दरम्यान पुणे पोलिसांनी अवघ्या 2 तासात चिमुकलीचा शोध घेत पालकांच्या स्वाधीन केला. वाढतं तापमान आणि अवकाळीच्या पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी चांगला संकटात सापडलाय. काढणीला आलेला कांदा खराब होतोय आणि अशातच मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली. संगमनेर तालुक्यात नाशिक पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या अवकाळी वादळी पावसात आंब्याचं मोठं नुकसान झालं. जिल्हा प्रशासनाने पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली. अकोला जिल्ह्यात वादळी पावसाचे ढग निवळल्यानंतर कमाल तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली. हवामान विभागाकडून तापमानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. अकोल्यामध्ये आज सर्वाधिक तापमानाची म्हणजेच 43.2 अंश सेल्सिअस नोंद झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून 9 एप्रिल या 4 दिवसात येलो अलर्ट वर्तवण्यात आलाय. मागील काही दिवसांपासून हवामान विभागाचे सर्व अंदाज तंतोतंत खरे ठरत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू, केळी बागायतदार शेतकरी अडचणीत सापडलाय. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात
पिण्याचं शुद्ध पाणी गावकऱ्यांना कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. जलजीवन मिशन अंतर्गत 25 लाख खर्चून पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली, तरी सुद्धा महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. जळगाव जिल्ह्यात आगामी काही दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 5 दिवसात पारा 44 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जातो. नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचे तात्पुरतं स्थलांतर केलं जाणार आहे. बस स्थानक ते रेल्वे स्थानक या मुख्य रस्त्यावरच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं जाणार आहे. बस स्थानकात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. वडगाव शेतकरी संघात ज्वारी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. दरम्यान ज्वारी खरेदी संदर्भात शेतकरी संघाला अजूनपर्यंत कोणताही आदेश न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. 1994 रोजी महाड तालुक्यात झालेल्या दुर्घटनेत पारामाची गावावरती दरड कोसळल्याने गाव धोकादायक म्हणून घोषित केलं होतं. जवळपास 30 वर्ष या गावचं पुनर्वसन झालेलं नव्हतं. मात्र भरत गोगावलेंच्या हस्ते पुनर्वसनाचं भूमिपूजन करण्यात आलं. अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला. राम जन्मोत्सवानिमित्ताने सूर्यतिलक सोहळ्याची झलक पाहायला मिळाली. मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रामनवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेला राम जन्मकथेचं आयोजन केलं होतं. कथेनंतर भक्तांना प्रसाद म्हणून सुंठवड्याचं वाटप केलं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिर परिसरामध्ये राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. रामनवमी निमित्ताने मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली होती. मुंबईच्या मालवणी परिसरात रामनवमी निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सुद्धा सहभाग नोंदवला. रामनवमी निमित्ताने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर इकडे दीपोत्सव साजरा केला. भीमाशंकरच्या मुख्य शिवलिंगावरती शृंगार करत फुलांची आकर्षक सजावट केली होती. रत्नागिरीतील प्रसिद्ध राम मंदिरात आज रामनवमीचा उत्साह मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला. या निमित्ताने मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील राम मंदिरात श्रीरामांचं दर्शन घेतलं. मनमाड शहर परिसरात श्रीराम जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला असून या निमित्ताने श्रीराम मंदिरापासून जय श्रीरामाचा जयघोष करत भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये भगवान राम, सीतामाता, बजरंगबली यांचे जिवंत देखावे साकारले होते. संभाजीनगरमध्ये रामनवमी निमित्ताने किरडपुरा राम मंदिरातून शोभायात्रा निघाली. पोलीस अधिकाऱ्याने नारळ फोडून या शोभायात्रेला सुरुवात केली. हिंगोलीच्या वसमत शहरात रामनवमी निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये श्रीराम आणि हनुमानाचे देखावे साकारण्यात आले होते. शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने जळगाव शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. दक्षिणमुखी हनुमान मंदिरापासून रथ चौक इथे राम मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरामध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. चिपळूणच्या खेर्डी इथल्या श्रीराम मंदिरात पारंपरिक पद्धतीने रामनवमी साजरी केली. खेर्डीच्या राम मंदिरात रामनामाचा गजर निनादला. कर्जतमध्ये श्रीराम नवमी निमित्ताने प्रभू श्रीरामाच्या भव्य मूर्तीचा उद्घाटन सोहळा पार पडला. कर्जत खालापूर मतदारसंघात प्रति अयोध्या मंदिर साकारण्यात आले. दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरगडावरती चैत्र नवमी उत्साहात साजरी केली. नवमी निमित्ताने कुमारिकांचं विधिवत पूजन करण्यात आलं. रेणुका मातेच्या घटास नवमी माला अर्पण करून महाआरती करण्यात आली. रामनवमी निमित्ताने नांदेडमधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये प्रयागराजचा देखावा साकारण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पाचोरा तालुक्यातील वेरुळी इकडून वणी दिंडोरी पायी यात्रेला निघालेल्या 12 तरुणांपैकी सचिन सोनवणे हा युवक आज जामदा डावा कालव्यामध्ये वाहून गेला. ही घटना भडगाव तालुक्यातील खेडगाव खुर्द या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. बारामतीत देवळे यांच्या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळेला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याला गर्दी केली. वेंगुर्ल्याच्या 200 वर्ष जुन्या राम मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने राम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. श्री प्रभू रामाचे पाळणा गीत गात महिलांनी उत्सव साजरा केला. सिल्लोड तालुक्यातील अजिंठ्यामध्ये रामनवमी निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर महाआरती करत राम भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील राम मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. दरम्यान यावेळेला मुस्लिम बांधवांकडून रामभक्तांना सरबताचं वाटप केलं. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिर्डीत सहकुटुंब साईबाबांचं दर्शन घेतलं. रामनवमी निमित्ताने नारायण राणेंनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेत प्रार्थना केली. पुण्याच्या आमगाव इथे प्राचीन राजा रामलल्ला सरकार या मंदिरात रामनवमी निमित्ताने महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. या महाआरतीला हजारो भाविकांनी गर्दी केली. अकोल्यामध्ये श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने बाईक रॅली काढण्यात आली. सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळेला संपूर्ण शहर हे भगवमय झालं. रामनवमी निमित्ताने दिव्यात शिवसेना उभाटाकडून महाआरतीचं आयोजन केलं होतं. नागरिकांनी या महाआरतीसाठी गर्दी केली होती. तसंच दिवा स्टेशन बाहेर प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती साकारली होती. रत्नागिरीतील 5 पांढरी इकडे भक्तीत तल्लीन होत हजारो रामभक्तांनी राम जन्मोत्सवाच्या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. पाळणा गीत गाऊन राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. भुसावळमध्ये रामनवमीच्या निमित्ताने शहरातील राम मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मंदिरात भजन कीर्तनाचं आयोजन केलं होतं. गोंदियाच्या रामनगर परिसरातील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळेला रामभक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केली. सावंतवाडी तालुक्यातील बांदा गाळेतील कालव्यामध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळलेला आहे. मृतदेह कुजल्यामुळे 2-3 दिवसांपासून त्या ठिकाणी पडला असावाचा संशय व्यक्त केला जातो. जळगावच्या आसोदा भादली या परिसरातील सोमानी कॉटन कंपनीला भीषण आग लागली. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. जळगाव शहरातल्या पोलीस मुख्यालयातील दक्षता नगर परिसरातील वडाच्या झाडाला अचानक आग लागली. अग्निशमक दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आपापसात भांडण झाल्यानंतर कविता पारधी आणि पप्पू खंडागळे या आदिवासी ठाकर समाजाच्या प्रेमीयुगुलाने डिंबे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात उड्या मारल्या. तब्बल 32 तासांच्या शोध मोहिमेनंतर या प्रेमीयुगुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. बारामती तालुक्यातील कबीर अवधूत घोडे या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याच्या मानेमध्ये विळा घुसला होता. पालकांनी क्षणाचाही विलंब न करता या विळ्यासकटच या चिमुकल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दरम्यान डॉक्टरांनी तात्काळ उपचार करत या चिमुकल्याला जीवदान दिलं. अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील चोरीला गेलेल्या दुचाकीबाबत तपास करताना इतर ठिकाणच्या चोरीच्या घटना उघडकीस आल्या. या प्रकरणामध्ये आरोपी सचिन अंबसकरला अटक करण्यात आली. कारवाईमध्ये 2,30,000 किमतीच्या 7 दुचाकी या जप्त केल्या. कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील शेतकरी विठोबा शिंदे यांच्यावरती गव्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ माणगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारांसाठी गोवा बांबोळी इकडे हलवण्यात आलंय. नागपूर शहरातील मानकापूर ते वाडी या मार्गावरती पलोटी नगर परिसरात गोरेवाडा बायपास रिंग रोडवरती 2 ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी कार चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी ते नांदेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. या वळणावरती चालकाचा टेम्पोवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातामध्ये क्लीनरचा मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी आहे. पाचोरा तालुक्यातील कुरंगी इकडे भूषण पाटील या तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे बुडून मृत्यू झालाय. भूषण पाटील हा सोनटेक शिवारात शेतामध्ये कामासाठी गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. अकोल्याच्या दहिगाव गावंडे इथे एका शेतातील 4 एकर गहू जळून खाक झालाय. रोहित्रातील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती. साताऱ्याच्या शाहूनगर परिसरात बुरखा परिधान करून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केलंय. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. करमाळा तालुक्यातील कोर्टीमध्ये पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर पतीने सुद्धा आत्महत्या करत स्वतःचं जीवन संपवलंय. कौटुंबिक तणावातून पतीने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. नागपूरच्या गिट्टी खदानमधील एका हॉटेलमध्ये देह व्यवसाय चालवणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 2 आरोपी फरार झालेत. दरम्यान आरोपींच्या ताब्यातून 4 पीडित मुलींची सुटका केली. अजिंठा वेरूळ लेणी पाहण्यासाठी रशियन पर्यटक मुंबईहून हेलिकॉप्टरने दाखल झालेत. पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं. दोन्ही ऐतिहासिक ठिकाणं पाहण्यासाठी हेलिकॉप्टरने येणाऱ्या पर्यटकांची संख्या सध्या वाढताना दिसते.
मुंबई आणि ठाण्यात तस्करांकडून वेळोवेळी जप्त करण्यात आलेले 340 स्टार कासवांना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निसर्गमुक्त करण्यात आले. चंद्रपूरच्या राजुरा उपविभागातील जंगलात या कासवांना सोडण्यात आलं. पालघरच्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय. रस्त्यांच्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचं समोर आलंय. 1.5 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी तब्बल 4.5 कोटी मंजूर करण्यात आलेत. मात्र रस्त्यांचं काम निकृष्ट असल्याचं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणावरती पक्षी निरीक्षकांकडून पक्षी निरीक्षण सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांच्या 300 स्थलांतरित आणि विविध प्रजाती आढळून आल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कोकाटेंनी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निषेध नोंदवला गेला. कोकाटेंच्या पुतळ्याचं दहन करत सांगलीमध्ये स्वाभिमानीच्या वतीने आंदोलन केलं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात शिवसेना उभाटा आक्रमक झाली. कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारत उभाटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी या आंदोलकांनी केली. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करत उभाटा आक्रमक झाली. यवतमाळमध्ये तीव्र आंदोलन छेडत जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्याच्या कृषीमंत्र्यांविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. अकोल्यातील बार्शी टाकळी या तालुक्यातील बहिरखेड इकडे कोकाटेंच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. यावेळेला कोकाटेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोलापुरात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात शिवसेना उभाटाने आंदोलन केलं. माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांनी केली.